हृदयातून रामराम मंडळी. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो. आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. दिसतंय का बघ? वास बघितलं कसं सुटलाय ते केकचा. दिसतंय का? वास वास येते का? ते दिसणार पाणी. हा ते आता इकडं करायचंय. ते तू ठेवून येते मग ये ना. घास सण होते तोपर्यंत. कसं तिकडं कुठं गेलीस पार? अगं भांडी घालून असताना फक्त पाणी नाही दिसायला पाहिजे. हा हा असं का करते? दिसतील भांडी? इकडे ठेवलं होतंच बघ तू, एकदा आठवतं का? हे बघ हे इथं, आणि हे भांडी दिसत होती भांडी टाकताना. मी करते अँगल नाही थांब, नाही थांब एक मिनिट थांब. विसरली तू कालचं परवाच, लगेच विसरली, लगेच विसरली बाई. नाही म्यूट करतो आपण. तुला माहिती आहे का करताना म्यूट करायला किती वेळा सांगितले तुम्ही? असं का करते नवीन असल्यासारखं? काहीच कसं नाही. केवढं मोठं घर आहे आपलं, किती माणसं आहेत आपलं घरात. मग त्यात काय संबंध? सगळ्यांचं असतं माझ्या डोक्यात. नाही 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 वरवला ते हे बाकी होती लगेच गेलं ते तेवढं ताटाचं त्यालाच ठेवायचे, दुसरं आणता येईल. अरे मगाशी सांगितलं असतं तर दुसरं दिलं असतं. बघते हे कसं एक न वापरलंय ना. आता राहू दे ना, आता राहू दे, आता दुसऱ्या वेळेस
दुसऱ्या वेळेस कसं बघू आता ते झालं ना काळात. असं पण नाही आलं. अगं पाणी उडून दिलं तोंडावर सरक. ते कोस्तीला कसं एवढं ऑप्शन तर किती आहेत आपल्याकडं तुला माहिती आहे? एक गोष्ट तू खराब झाली तर तू 100 गोष्टी आणून ठेवती माहिती. किती ऑप्शन आहेत आपल्याकडं. एक नवीन पदार्थ चांगला बनतोय. एवढी 100 रुपयाचं ताट. हे काय करायचं? किती 100 रुपये आणले असतील आपण. त्याचे तेच ताट येत नाही का आपल्याला. एक पदार्थ कायमस्वरूपी करू शकतो ना आपण. एकदा झाल्यावर एकदा कळली काय काय करू शकतो आपण. प्रोसेस होती त्याच्यात पूर्ण एक नवीन. म्हणजे नेमकी हीच प्रोसेस आहे म्हणून कळल्यावर. एका वाटीचं प्रमाण. हा ते थोडं करपल्यासारखं वास येतोय. अजून व्हायला पाहिजे का? थांब त्याच्यात ते खाली करपलंय खाली करपलंय. ऐक हे चमचा सरळ उभा राहायला हा. पाहिजे त्याच्यात. नाही, राहतो अजून उभा, राहतो उभा. राहतोय उभा पण अजून आतलं थोडं शेकायला पाहिजे 15 मिनिटं. ते खाली जे आलंय ना त्याचा वास येतोय. जाऊ दे. 15 मिनिटं थोडं ब्राऊन. झाला की हा होतो. ते खाली पडले तर खुशखुश झालं मग अशी ते खाली परत होतं ना म्हणून. हा. पण झालाय हे झालाय केक. हे चिकटते ना थोडेसे बघ. एवढं पण चिकटायला नाही पाहिजे. बघू थांब थोडा अजून 10 मिनिटं बघू. हा इथंच ठेवायचं का ते. चमचा उभा राहिला की झालं. हा सांगितलं होतं ते. हे तूप तुपलं हे खूप जास्त टाकलं आपण. जास्त नाही बरोबर टाकलं की त्याला चव यायला ती तुपाची. असू दे. आपण दुसऱ्या वेळेस करताना थोडंसं प्रमाण आहे ना जमलिंग झालं आता ते किंचित बरोबर आहे माई. चव त्यानीच तर आली ना. आपलं बाहेरचं काहीच नाहीये. बेकिंग पावडर चॉकलेट पावडर इनो आहे ना. इनो फक्त खुसखुस करायला हलकं व्हायला तेवढंच आहे. एकच गोष्ट. त्याशिवाय ते हलकं कसं होणार ना. मला वाटलं खालून करपला का काय. शांत पद्धतीने कधीच गॅस मिळाला नाही. तिथं काय हेच करता येत नव्हतं. केस आहेत सर काय पुस्तीचे भांडच नाही तिथं. ते निघते वेगळे त्या काळे त्याच्यात ते ते ठेवायची नाही लगेच. नंतर ठेवू वाळल्यावर डब्बा. इथं ठेवते हा, ना. इथंच ठेव. आता तू व्हिडिओ मध्ये दाखवू शकते ते झाल्यानंतर. हे बघा आम्ही पहिल्यांदाच बनवलंय वगैरे असं बोल आणि रेसिपी नंतर टाकू असं म्हणून सांग. काहीतरी काहीतरी बोल. त्याचाच खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि ते लगेच काढायचं नसतं. आता 15 मिनिटांनी गॅस बंद करून ठेवायचा. गार झाल्यानंतर ते निघतं. हो याला दोरीच नाही. हा बिनदोरीची येते. असं ते असते दोन्ही खाली नानांना दाखव ना आपण केक केला. हे रोज कर म्हणते. हो रोज करू. घरातच करू. आता ते बाहेरनं कधी नाही आणणार एवढं भारी तुम्ही बनवता. हा. कोण आला.
हे पहा, एकदम घरच्या घरी साधा सोपा रवा केक तयार झाला आहे. रवा केक ओव्हन शिवाय कढईमध्ये मीठ टाकून हा रवा केक बनवलेला आहे. अतिशय सोपा आहे बनवायचं. हे तयार झालं. हे कसं पाहायचं, हा चमचा असा उभा राहिला की असं म्हणायचं की आता हा केक खायला तयार आहे. स्पष्टपणे हा चमचा व्यवस्थित उभा राहिलेला आहे. याच्यामध्ये बारीक रवा 1 वाटी, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी साजूक तूप आणि दही 3 चमचे, विलायची 4, हे सगळं एकत्र मिक्स करून हा रवा केक बनवलेला आहे. अतिशय सोपा आहे आणि खूप टेस्टी आहे. घरच्या घरी आपण झटपट बनवू शकतो विदाऊट ओव्हनचा. हा हा, आता पहा एक गंमत. थंडगार झालेला हा केक या खायला. हा हा हा, या खायला, रवा केक खायला या. स्पॉन्जी स्पॉन्जी रवा केक, एकदम घरगुती. किती छान लुसलुशीत, किती मस्त दिसतोय पहा. एकदम हलका हलका कसा दिसतोय. खायला या. चवीला पण तितकाच टेस्टी आणि तितकंच भारी आहे. हा हा, बघा. अरे वा, किती हलका आहे. तुम्ही पण असा नक्की नक्की ट्राय करा. खूप छान आणि खूप सोपा आहे करायला. इतका रवाळ रवाळ झालाय. स्पॉन्जी स्पॉन्जी केक खूप 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 छान झालाय. खूपच टेस्टी झालाय. किती दाणेदार दिसतोय ते बघा. किती लुसलुशीत आणि किती दाणेदार. बाप रे, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आता. हे बघा, मी आवरू पण शकत नाही. इतकं सुंदर केक झालाय, घरगुती केक. वाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.